अरे शेगडी शेगडी साहेब, आपल्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सगळ्या गावात रोषणाई केलीये. अभिनंदनाचे बोर्ड लावलेत चौका चौकात, खांबा खांबावर तुमचे फोटो लावलेत. हे असे अहो, झाडांवर फळांपेक्षा फळेच जास्त आहेत. काय बोलला तू? फळे, चित्रफळे, नामफळे, बोर्ड बोर्ड. अरे कशाला एवढा खटाटूप केला तर? अहो साहेब, पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री असाल याची काय गॅरंटी आहे ना? म्हणून यंदाच्या वर्षीच हा बार उडवला. अरे तो विरोधी पक्ष तर फार खिळखिळा करून टाकलाय आम्ही. पण आपल्याच पक्षातल्या विरोधकांची संख्या त्या विरोधी पक्षापेक्षा जास्त आहे. त्याचं काय काय असं म्हणताय? मग अहो, आपले उपमुख्यमंत्री छबुराव, त्यांचा तर एक पाय इथे गल्लीत आणि दुसरा हायकमांडच्या दारात असतो. आणि बघावं तेव्हा मुख्यमंत्री बदला असं ओरडत असतात ते छबुराव. त्या छबुरावच्यात अहो 6-6 महिने कपडे बदलत नसतील ते, पण मुख्यमंत्री मात्र रोज नवीन हवा असतो यांना. अरे आम्ही बी काय डोळे बांधून बसलेलो नाही. सरकारनं वर्ष पूर्ण केल्याच्या मुहूर्तावर त्या छबुरावच्या हातात झाडूच देणार आहोत आम्ही. झाडू? भाई झाडू. चला जनतेला भाडू. कोण म्हणलं ते? कोण? भेटू म्हणायचं. भेटू. असं जनता कोण आहे त्यावर अवलंबून आहे. थांबू नका. चला एक झाडू तयार ठेवा. चला चला कोण आहे? छबुराव. अभिनंदन साहेब, अभिनंदन. आमच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या मध्ये कसले प्रकारचे मतभेद नाही बरं का? वय पण तुमच्या कारकिर्दीत गरिबी वाढली, बेकारी वाढली अशी टीका होते. कोण करते? कोण म्हणते? विरोधी पक्ष हो, त्याची सवय आहे आपल्याला. त्याचं काय एवढं फार मनावर नाही घ्यायचं. करू द्या. पण आम्ही मात्र आमच्या सहकारी मित्रासाठी एक भेट वस्तू आणलेली आहे. भेट वस्तू? शेगडी साहेब. कोण आहे? मीच आहे. द्या. टिंग. होय झाडू. काय आहे जमाना? ग्लोबल संस्था आहे. गुलाबचं लायसन्स? ग्लोबलायझेशन. तेच ते. ते काय असतं? तर म्हणलं आपल्या राज्यात बी परदेशी गुंतवणूक व्हायला पाहिजे. परदेशी उद्योजकांच्या गाड्या आपल्या रस्त्यातून हिंडायला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या गावातले समदे रस्ते आमच्या इमेजवानी चकाचक व्हायला पाहिजे. आमची घोषणाच तशी आहे. स्वच्छ रस्ते, स्वच्छ कारभार. वा 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 वा. या छबुराव, मारा झाडू. मी मारू? पहिला झाडू मारायचा मान आपला. या. फोटो काढतोय साहेब. कमाल आहे तुमची. आमच्या 10 पट वेगाने धावतोय की तुमचं डोकं. अरे म्हणून तर आम्ही साहेब आणि तुम्ही सिक्युरिटी. लोकशाही प्रेमी नागरिकांनो, या लोकशाही मध्ये प्रत्येक माणसाला हवं तिथं, हवं तेव्हा आणि हवं तेवढा थुकण्याचा अधिकार मिळायलाच पाहिजे. कचरा फेकायचा अधिकार मिळायलाच पाहिजे. आपण या आंदोलनातून मुख्यमंत्री आबूरावाला एकीचं बळ दाखवून देणार आहोत. तेवढा म्हणजे जागा व्हा आणि कामाला लागा, कचरा फेकायला लागा. अधुकर बोला मुख्यमंत्री आबूराव.
साहेब राज्यात फार असंतोष पसरलाय. तर मोर्चे काय दगडफेक काय अहो पत्रकार तर नुसती बोंबाबोंब करतायत. उद्या जर का हे हायकमांडच्या कानावर गेलं तर आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. हा तर समजा गुतडा झालाय. आपले साहेब, आपले लाडकी नेते नको ती गोष्ट करून बसले. स्वच्छतेची नाही, घोषणा तशी चांगली आहे, पण आता लोकच म्हणायला लागले आम्ही कचरा करणारच. आता हे म्हणजे असं झालंय, खाजिवलं तर खरूच आणि कोरवायला तर गळू. तर आता तुम्ही सरळ राजीनामा द्या असं लोक म्हणतात. हो खरंय खरंय खरंय. राज्य पेटलंय साहेब. हो खरंय साहेब. वय वय खरे. पण आम्ही त्या आगीवर कोणाला बी पोळी भाजू देणार नाही. लोकशाही महत्वाची, स्वातंत्र्य महत्वाचं. आम्ही कुठं बी कचरा टाकण्याचं स्वातंत्र्य बहाल करतो. तुमचं सहकार्य नाही ते हायच. सेक्रेटरी साहेब पहिला इडा छबुरावास द्या. थुको द्या त्यांना पान खाऊन पोट भर. त्या छबुराव आग्रहाचा इडा. नाही साहेब, मी तंबाखूचं पान खात नाही. छाय 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 छाय. तंबाखू बिंबाखू काय बी नाही. अस्सल बनारसी मसाला ग्वाड पान, खोबरा चिटकावलेलं घ्या. साहेब कधी कधी तुमचं प्रेम ना काय शेगरेडी, छबुरावचा कळतरा गेला की नाही? माझ्या इमेजवर झाडू मारायला निघाला होता. आता अजिबात चालू होणार काय करतो? आता अजिबात नाही थांबणार. आता जातो आणि हिमालयात जाऊनच बसतो. हिमालयात जाऊन सुमन मिळणार. हिमालयात आता थांबतच नाही इथं. सुमन मिळणार नाही म्हणूनच हिमालयात जाणार आहे. अरे काय मला सांगा, तुम्ही मला सांगा, म्हणजे कचरा टाकायचा अधिकार आहे आणि प्रेम करणं गुन्हा? कचरा टाकणं हक्क, प्रेम करणं गुन्हा? अरे बाबा, सुमन मला मिळत नाही. मी या गावात राहत नाही. चाललो मी. थांब ना, ऐक. जाऊ दे, कोणतरी खुळं दिसतंय खुळ्यासारखं पण बोलतंय शहाण्यासारखं. उद्या यायला घेऊन ये. चल र.